नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. चला तर मग सुरुवात करूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींपासून. उद्यापासून महाराष्ट्रातील विधानसभा अधिवेशन सुरू होत असून आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका करत विविध मुद्द्यांवर सवाल उपस्थित केले. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा या घोषणेवर सत्ता मिळवूनही राज्याची स्थिती बिकट असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकरी, बेरोजगारी आणि गुंतवणूक याबाबत सरकार अपयशी ठरल्याचं सांगत केवळ घोषणा आणि लोकांची फसवणूक सुरू असल्याची टीका त्यांनी केली. राज्यात ड्रग्जचा वाढता प्रभाव आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघाताबाबत सरकारने केवळ औपचारिक प्रतिक्रिया दिल्याचा आरोप करत हा अपघात की घातपात याबाबत शंका उपस्थित केल्या जात असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात सरकारची भूमिका संदिग्ध असल्याचा आरोप त्यांनी केला. भारत अमेरिका व्यापार करारानंतर राज्यातील शेती क्षेत्रावर काय परिणाम होणार याबाबत मुख्यमंत्री मौन बाळगत असल्याची टीका करत त्यांनी मका आणि तुरडाळ उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली. लाडकी बहीण योजनेमुळे राज्य कर्जबाजारी झाल्याचे वक्तव्य झाल्याचा संदर्भ देत इतर योजनांवर कात्री लावली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दावोस येथे लाखो कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाल्याचा दावा केला जात असताना त्याबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली. जर एवढी गुंतवणूक येत असेल तर महिलांना 1,500 ऐवजी 3,000 रुपये का देऊ नयेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि कमिशनखोरी सुरू असल्याचा गंभीर आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या निर्णयावरून आणि विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर टीका केली आहे. भास्कर जाधव यांच्या नावावर महाविकास आघाडीने शिक्कामोर्तब केल्यानंतरही त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. राऊत यांनी म्हटलंय की ज्या राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली त्या राज्यात लोकशाहीची गळचेपी होत असल्यास त्याची इतिहासात नोंद होईल. मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. विरोधी पक्षनेते पदाबाबत 1 वर्षापूर्वी पत्र देऊनही निर्णय न घेता नियमांचे कारण पुढे केले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या राजकीय भूमिकेवर शंका उपस्थित करताना पक्षांतराच्या प्रकरणांमध्ये घेतलेल्या निर्णयांवरही त्यांनी आक्षेप नोंदवला. लोकशाही प्रक्रियेला बाधा पोहोचत असल्यास आरोप करत त्यांनी विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्याची मागणी केली. मनमानी आणि झुंडशाही पद्धतीने विधिमंडळ चालवले जात असल्याची टीका करत राऊत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे गट आणि मनसे यांची युती कायम राहणार की तुटणार हे स्पष्ट नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युतीविषयी विचारले असता नो कमेंट म्हटले. मात्र शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी यावर टीका करत सांगितले की मनसेच्या भूमिकेमुळे आणि विविध भेटीगाठीमुळे उभाटा गट अस्वस्थ आहे. शिरसाटांच्या मते महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि मनसे यांची युती संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसे यांच्यात मुंबईतील राजकारण पुन्हा तापू लागले आहे. मुंबई महापालिकामधील प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये महत्त्वाच्या चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महापालिकेतील संख्याबळानुसार ठाकरे गटाकडे 7 प्रभाग समिती अध्यक्षपदे येत आहेत. मित्रपक्ष असलेल्या मनसेला त्यापैकी 1 किंवा 2 अध्यक्षपदे देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे समजते. सुरुवातीला मनसेने स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी केली होती. मात्र ठाकरे गटाने आपल्या कोटातील 3ही स्वीकृत नगरसेवक पदे स्वतःकडेच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आता अध्यक्षपदाचा पर्याय पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक झाली असून प्राथमिक चर्चा पार पडल्याची माहिती आहे. आणखी काही बैठका होण्याची शक्यता असून त्यानंतर अंतिम निर्णय जारी होऊ शकतो. दरम्यान स्वीकृत नगरसेवक म्हणून काही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याने मनसेला त्या पदाची संधी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये दुरावा वाढल्याच्या चर्चांदरम्यान पुन्हा संवाद सुरू झाल्याने मुंबईच्या राजकारणात नवे समीकरण आकाराला येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना आज काहीसा थकवा जाणवल्याने पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी काहीशी कमी असल्यामुळे अशक्तपणा जाणवत होता. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने बारामतीहून पुण्यात आणले गेले होते आणि 5 दिवसांच्या उपचारांनंतर 15 फेब्रुवारीला घरी सोडण्यात आले होते. रुबी रुग्णालयातील डॉक्टर परवेज ग्रँट यांच्या माहितीनुसार
शरद पवारांना 2 दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. त्यांची रक्ताची चाचणी आणि सीटी स्कॅन केली गेली असून अहवाल येत आहेत. निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी सांगितले की शरद पवारांची प्रकृती सध्या चांगली आहे. ते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात आले आहेत आणि गेल्या आठवडाभर थोडे अस्वस्थ होते. विविध वैद्यकीय तपासण्या आणि अहवालांच्या आधारावर पुढील निर्णय घेतला जाईल. शरद पवार पूर्णपणे फिट आहेत आणि त्यांना कोणतीही गंभीर समस्या नाही, असे डॉक्टर विठ्ठल मणियार यांनी सांगितले. शरद पवार यांच्या सार्वजनिक आणि संसदीय जीवनाला आज 60 वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाला. 1967 साली सुरू झालेल्या त्यांच्या जनसेवेच्या प्रवासाने आज 6 दशकांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात तसेच राष्ट्रीय पातळीवर विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने जनतेचा विश्वास संपादन केला. महाराष्ट्र विधानसभेत 6 वेळा सदस्य, एकदा विधान परिषद सदस्य, 7 वेळा लोकसभा सदस्य आणि 2 वेळा राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी प्रभावी संसदीय कारकीर्द घडवली आहे. या निमित्ताने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देत त्यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीचा गौरव केला. विशेष म्हणजे दोघींनीही एकाच छायाचित्रासह पोस्ट शेअर केली. सुनेत्रा पवार यांनी आपल्या संदेशात पवारसाहेबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा पुढील काळातही नवी ऊर्जा देत राहो अशी सदिच्छा व्यक्त केली. तसेच या प्रवासात साथ देणाऱ्या कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानले. सुप्रिया सुळे यांनीही 6 दशकांच्या अविरत प्रवासाचा उल्लेख करत जनतेच्या विश्वासामुळेच हा अविजित प्रवास शक्य झाल्याचे नमूद केले आणि प्रेम तसंच पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ठाण्यातील टेंबी नाका येथे शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली आनंद आश्रम परिसरात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय AI परिषदेदरम्यान झालेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर हा निषेध नोंदवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. अशा कृतीमुळे देशाच्या प्रतिमेला धक्का बसतो असे म्हस्के यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर असल्याचा दावा करत आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमध्ये देशाच्या सन्मानाचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने भाजप कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि राहुल गांधी यांना धमकी देणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी फुलांचा वर्षाव केला. हे आंदोलन काल भाजपच्या टिळक भवन परिसरातील आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकांवर नैसर्गिक परिस्थितीमुळे नुकसानीचा धोका निर्माण झाला आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला पावसामुळे मोहोर उशिरा लागला आणि डिसेंबरपासून तापमान कमी असल्याने काही प्रमाणात मोहोर आला. मात्र तिसऱ्या मोहोरानंतर उत्पादन किती मिळेल याची खात्री नाही. या संदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि आंबा आणि फळ बागायतदार संघांचे पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की प्रति आंबा झाड 5,000 रुपये आणि प्रति हेक्टर सुमारे 5 लाख रुपये मदत मिळावी. तसेच पीक कर्ज मर्यादा 3 लाख रुपयांवरून 6 लाखांपर्यंत वाढवावी. पालकमंत्री राणे यांनी यावर विश्वास दाखविला की शासन कोकणातील आंबा बागायतदारांना सर्वतोपरी मदत करेल. सह्याद्री आणि मेळघाटाच्या धुक्याने वेढलेल्या डोंगर दऱ्यांमध्ये पायवाटांवरून प्रवास करणाऱ्या आदिवासी पाड्यांपर्यंत आता एसटीची सेवा पोहोचणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ऐतिहासिक उपक्रमाची घोषणा केली आहे. राज्य परिवहन महामंडळ 9 मीटर लांबीच्या 35 आसनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी मिडी बसेस खरेदी करत आहेत, ज्यांचा उद्देश अरुंद रस्ते आणि वळणावरच्या घाट रस्त्यांवरून सहज प्रवास करता येईल असे बनवणे आहे. या बस सेवा केवळ आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजित असून या भागातील लोकांना शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी शहरांपर्यंत जाण्यास सुलभता मिळणार आहे. स्वातंत्र्यानंतर 80 वर्षांत महाराष्ट्रातील 93% लोकसंख्या एसटी सेवेशी जोडली गेली आहे. तरीही सह्याद्री आणि मेळघाटामधील अनेक पाडे मुख्य विकास प्रवाहापासून दूर होते. या नव्या मिडी बसेसमुळे आदिवासी समाज शहरांशी सहज जोडला जाईल आणि विकास, समता आणि संधींची नवी पहाट दऱ्याखोऱ्यातून उजळेल. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.